टिळक स्मारक मंदिर भरलेलं होतं आणि अत्यंत सुंदर असं विवेचन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी बुद्धिप्रामाण्य माझ्यावर केलं. आणि मग अध्यक्षीय भाषण करण्याकरता बाळासाहेब भारती होते. बाळासाहेब देखील फार कीर्तनकार, प्रवचनकार, भाष्यकार होते, फार भागवत संप्रदायाशी आणि मिश्किल होते, विनोदी होते. आणि मग त्यांनी तर्कतीर्थांच्या बद्दल आदरयुक्त असं सगळं झाल्यानंतर एकदम ते असे सभागृहामध्ये म्हणाले, या सभागृहामध्ये लग्न कोणी कोणी केलंय त्यांनी हात पुढे करा. आता बुद्धिप्रामाण्य माझ्यावर भाषण झालेले आणि बाळासाहेब भारतीयांनी बोलायला सुरुवात केली आणि 2-4 वाक्य झाल्यानंतर एकदम आवाज झाली, सभागृह आवाज झालं. लोक शांतच बसले. नाही मी विचारतो म्हणाले, लग्न कोणाकोणाचं झाले हात वर करा. मग लोकांनी हात वर केले. आता हात खाली करा म्हणाले. याचा अर्थ या सभागृहात कोणीही बुद्धिप्रामाण्यामध्ये राहू शकत नाही. म्हणजे एका दुसऱ्या बरोबर अशाची विचार करणारे आम्हाला ऐकायला मिळाले की आम्ही भाग्यवंत आहे तुम्हाला. आणि त्याला आता किती वर्ष झाली पण मला आजही आठवतं की एका वाक्यामध्ये त्यांनी किती सुंदर असं वातावरण निर्माण केलं सभागृहात. आणि मग बुद्धिप्रामाण्यवादावर तर्कतीर्थाचं जे भाषण झालं होतं त्याच्यावर आपली जी काही मुदत होती विविध मांडली पण सुरुवात त्यांनी अशी केली. आणि त्यांचं एक आम्हाला सांगणं असायचं की सभा सुरुवातीलाच आपलीशी कशी करावी याचं एक काय त्या कलेमध्ये हे त्यांचं एक ही पद्धत जी होती ती फार महत्वाची होती. आणि या सगळ्या मंडळीनं मला खूप ऐकल्या. मिष्टी माणसं जेव्हा तर्कतीर्थांना पद्मविभूषण मिळालं आणि त्यांचा वाईला प्रतापराव भोसलेवर सर्वांनी मोठा सत्कार केला आणि जाधव नावाच्या एक पंचायत समितीची सभापती होते. अनेक व्यवस्था होते, साधे होते. आणि तर्कतीर्थांच्या शेजारी प्रतापराव भाऊ होते, त्यांच्या बाजूला मी बसलो. पण आमचंही मनोगत त्या ठिकाणी त्यावेळी झालेलं होतं. आणि ते 2-3 वेळा सभापती विचारे अनुदानाने म्हणा किंवा काही ते पद्मभूषण म्हणत होते, पद्मविभूषण म्हणण्याच्या ऐवजी. पण तर्कतीर्थ सुद्धा किती मुश्किल होते तुम्हाला गमत सांगतो. ते त्याने 2-3 वेळा पद्मभूषण ऐकल्यानंतर ते म्हणाले विशेष विभूषण असं तर्कतीर्थांनी त्या ठिकाणी इतक्या सुंदर एक आवाजामध्ये अशा टोनमध्ये सांगितलं की त्यामध्ये सगळं ते सभागृह होतं किंवा कार्यक्रम होता आणि ते जाधव त्याला विचारांना काहीच वाटतं नाही कारण ते खूप साधे होते. पण ही माणसं विद्वानाने किती दृष्टी किती विनोदशैली त्यांचं बोलणं राहणं आणि त्या तर्कतीर्थांचं उत्तम चित्र तुमच्या लेखमालेतून नवीन पिढीला कळालं. तर आजच्या नवीन पिढीला तर्कतीर्थ कोण आहे? विनोबा त्या ठिकाणी 2 वर्ष शिकायला होती. विनोबांचा तर्कतीर्थांचा झालेला संवाद हे सगळं तुम्ही जे मांडलं. आम्ही खरं सांगतो मला मी वाटत बघायचं लोकसत्ता कधी येतोय आणि तुमचं तीर्थांचं कधी ऐकायला म्हणजे वाचायला मिळतं. इतकं समृद्ध आपण या महाराष्ट्राला केलेलं आहे. केवळ साहित्य नाही, विचार नाही, लेखन नाही. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं हे तर उंचीच आहे, त्याचं संपूर्ण वर्णन शिवसाहेबांनी अतिशय आपल्यातून या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आपण जी खंत व्यक्त केली ना माझ्यासारख्या कार्यकर्ता देखील अत्यंत अस्वस्थ आहे आत्ताच्या वातावरणात सगळं बघितल्यानंतर. कुटुंब व्यवस्थेचं आपण जे चित्र या ठिकाणी मांडलं. कदाचित पूर्वी काय व्हायचं की मामाच्या घरी मुलं शिकायला जायची, आत्याच्या घरी जायची आणि ती इतकी एकरूप व्हायची की त्यांना कधी असं प्रेम असं त्यापासून ती वंचित राहिलेली आहे. आता तो काळ गेलेला आहे, तो काळ संपलेला आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये मामा मावशी वगैरे काही कळत काही माहीत नाही. आणि ह्या यंत्रांमुळं खूप आपण जे म्हणतात ते खरं आहे. पालकच जर हे रात्रंदिवस त्यातच बसले असले तर संपलंच काम. दूरदर्शनच्या मालिका कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करणाऱ्या बऱ्याचशा मालिका ते बघण्यामध्ये आणि या मोबाईलमध्ये आपण एवढे गुंतलेलो आहोत की सगळं विसरून जातो. रघुनाथराव माशेलकरांचं एक भाषण तुम्हाला सांगतो 1 मिनिटामध्ये. माननीय बाळासाहेब भारतीयांना पुणे विद्यापीठ साहित्य पुणे विद्यापीठ त्यावेळी नाव तेवढं पुणे विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार दिला. व्ही.जी. भिडे डॉक्टर त्यावेळी कुलगुरू होते.